नमस्कार. राजयोगी श्री रंगनाथ स्वामी यांचे चरित्र भाग 8. पंचवटीतील भ्रमण. आता मला त्र्यंबकेश्वर क्षेत्र सोडून पुढे जाणे क्रमप्राप्त होते. सुमारे 3 आठवडे झाले होते, परंतु त्र्यंबकेश्वर क्षेत्रीचे पंडित दररोज उद्या प्रस्थान ठेवा म्हणत होते. त्यांचे मन मोडवत नव्हते आणि मला देखील त्यांची साथ संगत सोडावी असे वाटत नव्हते. भालचंद्र शास्त्री यांनी एकदा पंचवटी तसेच तेथील प्रभू श्री रामचंद्रांचे दर्शन घेऊन नंतर पुढील तीर्थाटनास प्रस्थान ठेवण्याबद्दल आग्रह धरला. अखेरीस पंचवटीस एक वेळ पोहोचलो. तेथील सीताकुंड, सीतामाईंची स्वयंपाक खोली, प्रभूंच्या पदस्पर्शाने पवित्र झालेली चरणशिला इत्यादी दर्शने झाली. गर्द झाडी, रम्य परिसर, उन्हाळ्यात सुद्धा शहारा आणणारी थंडी आणि थोड्याच अंतरावर खळाळत वाहणारी गोदावरी. प्रभू रामचंद्रांनी सीतामाई आणि बंधू लक्ष्मण सोबत काय रम्य ठिकाण निवडले होते. त्या परिसरात 14च नव्हे तर 1400 वर्षाचे वास्तव्य देखील कंटाळवाणे वाटणार नाही. प्रभूंचा जीवनपट तर त्रेतायुगातला आणि सध्या कलियुग असूनही हा परिसर इतका रम्य, मग त्यावेळी किती रम्य असेल. माझी तर पंचवटी परिसरात प्रभूजींचा मातेसह आजही वावर आहे अशी दृढ धारणा आहे. पंचवटीच्या पूर्ण परिसरात भ्रमण करताना भालचंद्र शास्त्री सोबतच होतो. पंचवटीतील अनेक छोट्या मोठ्या वस्तूंचे, स्थानांचे, मंदिरांचा, अनेक साधू संतांच्या तपस्थळीचा त्यांनी बारकाईने परिचय करून दिला. माझ्याबरोबर उत्साहाने फिरताना शास्त्री मानसिकदृष्ट्या 17-18 वर्षाच्या उत्साही तरुणाप्रमाणे वावरत होते. एका विशाल वटवृक्षाखाली दुपारची शिदोरी सोडली. जेवण सुरू झाले. गप्पा मारीत मारीत विविध पक्वान्नांचा समाचार घेत होतो. त्यावेळी मी स्वतःहूनच शास्त्रींना कथा सांगू लागलो. शास्त्री इथे पंचवटीत असताना प्रभू रामचंद्र एकदा अशाच विशाल वटवृक्षाखाली बसले होते. मंद मंद शीतल वायू, लक्ष्मणाने आणलेला अमृतोपम फल आहार, गोदावरीचे मधुर जल, शेजारीच धनुष्यबाण धारण करून सेवा तत्पर उभा लक्ष्मण, हे सर्व वैभव प्रसन्न मुद्रेने प्रभू रामचंद्र निहाळत होते. तोच त्यांची नजर त्या वृक्षावर पसरलेल्या एका मोठ्या वेलीवर गेली. प्रभूंनी सीतामाईला ती वेल आणि त्यावरील मोहकपणे उमलून आलेली विविध रंगी पुष्प संपदा दाखवली. म्हणाले, हे सीते, ही वेल पाहिलीस? त्या विशाल वटवृक्षाला घट्ट लपेटून वर चढली आहे. विविध रंगी फुलांनी त्या वृक्षाला या वेलीचे सुशोभित केले आहे. खरेच तो वटवृक्ष किती भाग्यवान आहे, ज्याला सुशोभित करणारी त्या वेलीची साथ मिळाली. तिच्यामुळेच तो या पंचवटी परिसरात सर्वांना आकर्षित करत आहे. प्रभू श्री रामचंद्रांचे वचन ऐकून सीतामाई म्हणाल्या, नाथ, तो वटवृक्ष नाही, खरे पाहता ती वेलच भाग्यवान आहे. कारण वटवृक्षाचा आधार नसता तर ती वेल केव्हाच कुठेतरी खुरडत कुपोषित होऊन संपून गेली असती. म्हणून त्या वटवृक्षामुळेच त्या वेलीला भाग्योदय झाला. श्रीरामांचे म्हणणे, वेलीमुळे वटवृक्ष श्रेष्ठ आणि शोभायमान आहे, तर सीतामाईंचे म्हणणे, वटवृक्षामुळे ती वेल भाग्यवान ठरली आहे. त्यांचे स्वमत आग्रह संपत नव्हते. शेवटी प्रभूंनी लक्ष्मणास त्याचा अभिप्राय विचारला. त्यावर लक्ष्मणाने मार्मिक उत्तर दिले. तो म्हणाला, प्रभू, वृक्ष मोठा शोभायमान की वेल मोठी भाग्यवान हे काही मला सांगता येणार नाही, पण या दोघांच्या सावलीत बसलेला मी लक्ष्मण मात्र शोभायमान आणि भाग्यवान आहे. लक्ष्मणाचे उत्तर ऐकून श्रीराम जेवढे संतुष्ट झाले तितकेच शास्त्री देखील आनंद विभोर झाले. आनंदात म्हणाले, स्वामीजी, खरोखरच श्रीरामरूपी वटवृक्ष आणि सीतामाई रूपी वेलीच्या सावलीत जो राहील तोच जीव खरा भाग्यवान आणि शोभायमान होईल. तिथून पुन्हा शास्त्री बुवांच्या घरी मुक्कामी आलो. रात्रीचे भोजन घेताना शास्त्री बुवांना अखेरीस सांगितले, बुवा, उद्या सकाळी मला आता मुक्काम हलवला पाहिजे. माझे हे वाक्य कसे तरी पूर्ण झाले आणि शास्त्री बुवांचा मुखातील ग्रास गिळता गिळता कंठ अवरुद्ध झाला. त्या साठीतल्या बुवांच्या नेत्रातून एखाद्या बालकाप्रमाणे अश्रुपात सुरू झाला. त्यानंतर ते किती जेवले त्यांनाही समजले नाही, परंतु संपूर्ण जेवण
मौनातच पूर्ण झाले. मुखप्रक्षालनाच्या वेळी शास्त्री काहीच बोलले नाही. त्यांना बोलताच येत नव्हते. अखंडपणे नेत्रातून वाहणारे अश्रू माझी नजर चुकवून ते उपरण्याने पुसत होते. मला वाड्याच्या सदरेवरील खोलीत झोपवून शास्त्री आवराआवर करण्यासाठी पुन्हा घरात गेले. माझी देखील काही केल्या झोप लागत नव्हती. नेहमीप्रमाणे पहाटे उठलो. गोदास्नान, त्र्यंबकेश्वर दर्शन झाले. मी त्र्यंबकेश्वर सोडून पुढील प्रवासास निघणार ही बातमी रात्रीच 5:50 पंडित आणि विप्रवृंदास समजली होती. मी शास्त्रींच्या वाड्यात परत येतो तोवर सर्व ब्रह्मवृंद तेथेच हजर होता. एक कमंडलू आणि एक वस्त्र याखेरीज माझ्याजवळ काहीच नव्हते. वाड्याच्या सदरेवर मला निरोप देण्यासाठी सर्व ब्रह्मवृंद व्यथित अंतःकरणाने दाटीवाटीने उभा होता. खरे पाहता माझे वय त्या सर्वांपेक्षा खूपच लहान होते. सर्वांना एकत्र एकच साष्टांग नमस्कार केला. त्या सर्वांनी विविध भेट उपयोगी वस्तू आणल्या होत्या, परंतु सर्वसंग परित्याग केलेल्या मला त्यातील काहीच नको होते. त्या वस्तूंना स्पर्श करून ज्याची भेट त्याला प्रसाद म्हणून परत केली. चला आता बाहेर पडावे म्हणून शास्त्रीबुवांना शेवटचे आलिंगन दिले. तोच कालपासून जीवाच्या आकंताने अडवून ठेवलेला हंबरडा आणि अश्रूंचा बाण मोकळा झाला आणि शास्त्री हुमसून बालकावत रडू लागले. त्यांची कशी तरी समजूत घालत होतो. तोच मुख्य दरवाजाच्या आडून सौभाग्य कंकण वाजल्याचा आणि खोल हुंदका दिलेला आवाज आला. मी ओळखले. या शास्त्रीबुवांच्या गृहिणी होत्या. सुमारे महिनाभर त्यांच्या वाड्यावर राहून देखील त्यांचे दर्शन देखील झाले नव्हते. शास्त्रीबुवा त्यांना रडवेल्या आवाजात म्हणाले, या ना बाहेर. आता निरोप देताना कसला आलाय संकोच. आपलाच बाळ आहे असे समजा. हे ऐकताच मी माऊली बाहेर आली. पायात चांदीची ठसठशीत जोडवी, मासोळ्या, रुबाबदार पैठणी नेसलेली, नाकात नथीचा रत्नजडित मोर, दोन्ही कानात भरगच्च अशा कुड्या, भांगामध्ये सुवर्णतार, गळा भरून दागिने आणि दोन्ही डोळ्यात परदेशी दीर्घ प्रवासाला निघालेल्या अबोध बाळकाला निरोप देताना येणारे अश्रुधारा त्या माऊलीला बोलवत नव्हते आणि लोकलज्जेने रडताही येत नव्हते. डाव्या हातात गोमातेचा दुधापासून काढलेल्या मलाईदार दह्याची दगडी तर उजव्या हातात खडीसाखरेचा एक मोठा खडा. मी वाकून त्या माऊलीला नमस्कार केला. तिचे क्रंदन चालूच होते. हातावर साखरेचा खडा ठेवला, तो तोंडात टाकला, पुन्हा हात पुढे केला, मोठा चमचा भरून साईचे घट्ट दही हातावर दिले, तेही तोंडात टाकले आणि पुन्हा नमस्कार केला. तिने भरभरून आशीर्वाद दिले आणि ती म्हणाली, बाळ, परतीच्या प्रवासामध्ये शक्य झाल्यास अवश्य यावे. घर आणि आम्ही दोघे तुझीच आहोत. तिचे ते वाक्य ऐकताच माझ्या ध्यानात आले, शास्त्रीबुवांच्या घरी या दोघांशिवाय कोणीच नाही. वंध्यत्वाची व्यथा तिच्या या निष्काम प्रेमातूनही दिसून येत होती. मला त्याच क्षणी माझ्या दत्तप्रभू या आदिगुरूंपासून सर्व असामान्य पूर्वासुरीचे स्मरण झाले. त्या सर्वांना अंतःकरी दृढ स्मरून त्या माऊलीला आणि शास्त्रीबुवांना कसा बोललो समजले नाही, पण बोलून गेलो. शास्त्री, मी सुमारे 15 वर्षानंतर परत येईल. त्यावेळी तुमची ही वास्तू तुमच्या अपत्यांसह पुण्यार्थाने गोकुळच झालेली पाहीन. माझ्या वाणीत तो परमात्मा कधीच असत्य करणार नाही खात्री बाळगली. दोघेही उभयता अतिशय उत्साही झाले. सर्व ब्रह्मवृंदाने शुभास्ते पंथनः संतू म्हणून दोन्ही बाहू उभारून आशीर्वचन दिले आणि मी उत्तराभिमुख होऊन पुढील मार्गक्रमणास सुरुवात केली. धन्यवाद.